टायर बोला साहेब, काय नाव आहे तुमचं? मोहम्मद नियाज मोहम्मद अयाज. बरं. आता प्रवास करत होते तुम्ही, गाडी फसली ही, हा, तर नेमकं याच्या अगोदर तुम्ही कधी आले होते या रस्त्यानं? मी 5 दिवस झाले आता. बरं. त्यापूर्वी काही? नाही, त्यापूर्वी चांगला होता रोड. हां. पाण्यामुळे खराब झाला आणि टिप्परमुळे पूर्ण गाडी आमची फसली होती. इथं पंचवायची शक्यता आहे जास्त. बरं बरं बरं. विद्यार्थी वगैरे असतात? हा, विद्यार्थी भक्कामध्ये गाडीमध्ये कमीत कमी 70-80 लोक होते. बापरे, 70-80 लोक होते. जीवावरचाच खेळ आहे म्हणायचं. या रस्त्यानं यायचे परत यायची काय नाही तुम्ही? सर, मी पूर्ण घाबरलो लगे, असा इच्छा नाही माझी डबल यायची. असं का? साहेबाच काय सर नाही मी डोके डोके साहेब आहे का? बरं बरं. आता नाही, मोहम्मद नियाज. बरं बरं बरं. सरपंच, तर हे अशी घटना झालेली आहे इथं की आता एस टीचा जे प्रवास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना असा जीवावरचा खेळ झालेला आहे आणि रोजच प्रवास करावा लागतो. देवळगाव ते शाळा असल्यामुळे इथले जवळपास 60-70 विद्यार्थी रोज जा ये करतात तिथं या रस्त्यानं. तर त्यामुळे आपण या घटनेकडे आपण प्रशासनाला काय सांगू शकता, आपण काय सांगू इच्छिता ते एकदा सांगा तुम्ही. आपण सातत्यानं इसरूळ देळगाव गुबे या रस्त्याचा सातत्यानं सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा आणि उपविभाग देळगाव राज्य या दोन्हीही कार्यालयाकडे प्रशासनाकडे आपण वारंवार त्यांच्याकडे पत्रव्यवहार करतोय, त्यांच्याकडे सांगतोय. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही संत चोखोबाराय मंदिरावर याच रस्त्यासाठी 3 दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं. त्यानंतर आम्हाला लेखी आश्वासनाद्वारे कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही येत्या 2 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करू. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी या रस्त्यावर एस टी बस फसतात. मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे मुलांच्या शाळा, स्कूल बसेस या रस्त्यानं जातात. वाळूचे टिप्पर मोठ्या प्रमाणावर या रस्त्याहून जातात. प्रचंड मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास लोकांनी या रस्त्याहून सोसावा लागतो, भोगावा लागतो. आणि शासन समृद्धी महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करते, शक्ती महामार्गासाठी लाखो करोडो रुपये खर्च करते. पण आमच्या 12 किलोमीटरच्या रस्त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही, ठेकेदारांना देण्यासाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध होत नाही आहेत. आणि आज हे सांगतायत मला, मोहम्मदभाई सांगतायत की आमची गाडी 27 विद्यार्थी होते, त्यामध्ये ते विद्यार्थी गाडी पलटी होत होती, ते प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांच्यासोबत डोके साहेब आहेत वाहक म्हणून. या दोघांचा मला फोन आला की सरपंच या ठिकाणी मुरुम टाकावा लागतो, आम्ही इकडे गाडी आणू शकत नाही. मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की थोडीशी लाज त्या ठिकाणी तुम्ही बाळगावी. प्रचंड ताण, प्रचंड मानसिक त्रास लोकांना या ठिकाणी होतोय. हा गारा तुम्ही एकदा इकडे कॅमेरा फिरून दाखवा. हा रोड आहे की पांदन रस्ता आहे, लोकांना जरा कळू द्या. ही पांदन शेतरस्ता याच्यापेक्षा चांगला असतो, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. आणि जर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण नाही केला गेला तर आम्ही वेगळ्या प्रकारचं एक अनोखं आंदोलन या रस्त्याचं उभं करू. आणि शासनाला त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे, जनतेने जाब विचारला पाहिजे की खरंच हा रस्ता आहे की पांदन रस्ता आहे, शेतात जाण्याचा रस्ता याच्यापेक्षा चांगला असतो. आज ही अवस्था आहे या रस्त्याची. तर माझी प्रशासनाला आणि सरकारला विनंती राहील की लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावून द्यावं आणि लोकांचा प्रवास सुखकर करावा. विशेषतः या ज्या रस्त्याचं आहे नेहमीच्यालाच याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळेस ट्रक वगैरे फसले होते इथं. एक वेळेस सिमेंट रस्ता चालू असताना ते टिप्पर फसलं होतं. तर या रस्त्याची डागडुजी चालूच आहे. असा बराच बोल्डर वगैरे त्यांनी भरले, पण इथं कारण अतिशय कासवगतीने या रस्त्याचं काम चालू आहे. कासवापेक्षाही म्हणजे त्या रस्त्याला संत गती म्हणता येईल, गतीच नाही त्या रस्त्याला.